2 कप पाणी, थोडंसं जिरं, मीठ आणि 2 टीस्पून तेल टाकून पाण्याला उकळी काढून घेऊ। गॅसचा फ्लेम बंद करून यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेऊ। 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं। हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर घालून बारीक करून घेऊ। साधारण 10 मिनिट झालेले आहेत। यामध्ये ग्रीन मसाला, 2 टेबलस्पून बारीक किसणीने किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून मळून घेऊ। यावर झाकून ठेवायचं म्हणजे पीठ कोरडं होणार नाही। ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, जिरं, डाळवा आणि मीठ घालून बारीक करून घेतलेलं आहे। पाणी आणि दही घालून मिक्सर फिरवून घेऊ। 1 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरं, उडदाची डाळ आणि कढीपत्ता घालून घेऊ। गरमागरम फोडणी चटणीवरती घालून घेऊ। पराठ्यासोबत खाण्यासाठी खमंग चटणी तयार झालेली आहे। पिठाचा गोळा घेऊन तांदूळाचं पीठ लावून मध्यम पराठा लाटून घ्यायचा। मीडियम टू हाय फ्लेमवरती दोन्ही बाजूने साजूक तूप लावून पराठा खमंग भाजून घ्यायचा। मस्त टेस्टी खमंग तांदूळाच्या पिठाचा पराठा आणि चटणी तयार झालेली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।